जर का तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं आहे तर तुम्हाला ट्रेडिंग रूल्स हे आलेच पाहिजे. जर का तुम्हाला ट्रेडिंग रूल्स येत नसतील तर तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनूच नाही शकत. मित्रांनो, मी तुम्हाला काही डिमोटिवेट नाही करत आहे, खरं काय तेच सांगतोय. या व्हिडिओमध्ये मी बराच रिसर्च केलाय. मी बऱ्याच ट्रेडरला विचारले त्यांचे रूल आणि त्यानंतरच हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बघण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला आता बघू आपले रूल्स कोणते कोणते. आपला पहिला नियम आहे की जेव्हा मार्केट ओपन झालंय त्यानंतर आपण 15 ते 20 मिनिटांनंतर ट्रेड करतो. कारण की जेव्हा मार्केट ओपन होतं तेव्हा व्हॉलेटिलिटी सगळ्यात जास्त असते, म्हणजे चढ उतार तिथं जास्त असतोय. एक आपण उदाहरण बघितलं तर समजा तिथं 2 हिरव्या कॅन्डल बनल्या तर बरेच जण तिथं बाय साईडला प्लॅन करतात बघा त्यांची पोझिशन, आणि तिथे एक मोठी लाल कॅन्डल बनवून त्यांचा स्टॉप लॉस हिट होतो. काय इथं सगळ्यात जास्त लोक ट्रॅप होतात बघा. त्यामुळे आपल्याला तिथं थांबायचंय, आपल्याला 15 ते 20 मिनिट आपलं अनालिसिस करायचंय, तिथं आपली स्ट्रॅटेजी वर्क करते का ते बघायचंय आणि त्यानंतरच आपल्याला ट्रेड करायचंय. बरेच जण काय करतात बघा, ते कंटिन्यू त्यांची स्ट्रॅटेजी बदलत राहतात. ही स्ट्रॅटेजी नाही तर दुसरी स्ट्रॅटेजी नाही तर एखादी दुसऱ्याची बघून ती वापरतात. आणि त्यामुळे काय होतं माहिती का, तिथं त्यांचा सगळ्यात जास्त लॉस होतो. त्यांना तिथं त्यांच्या स्ट्रॅटेजीची अॅक्युरेसीच कळत नाही. तसं न करता आपल्याला काय करायचंय बघा, एका स्ट्रॅटेजीवर 100 ट्रेड घ्यायचे. 100 ट्रेड घेतल्यानंतर आपल्याला तिची अॅक्युरेसी मेजर करायची. म्हणजेच आपल्याला प्रॉफिट किती होतोय, लॉस किती होतोय आपल्याला हे बघायचंय, आणि त्यानंतरच आपल्याला ती स्ट्रॅटेजी वापरायची. जर का ती प्रॉफिट मध्ये असन तर आपण तिला पुढे वापरतो, आणि जर का ती लॉस मध्ये असन तर आपण तिला वापरणार नाही. असंच करून मित्रांनो आपण स्ट्रॅटेजी बिल्ड करतो. मित्रांनो, जर का तुम्हाला एखाद्या स्ट्रॅटेजीवर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट मध्ये आता स्ट्रॅटेजी असं टाईप करा, त्याच्यावर पण मी लवकर व्हिडिओ बनवून देईन. ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याकडे ट्रेडिंग प्लॅन पाहिजे. आता बरेच जण काय करतात बघा, सकाळी उठते त्यानंतर मार्केटमध्ये एखादा स्टॉक बघतात, आणि जर का ते वर चालला असेल तर तिथं बाय साईडला किंवा खाली पडत असेल तर तिथं सेल साईडला ते त्यांची एंट्री टाकतात, आणि त्यामुळे त्यांचा तिथं लॉस होतो. तसं न करता आपल्याकडे एक ट्रेडिंग प्लॅन पाहिजे. आपल्याला तिथं स्टॉप लॉस केवढा घ्यायचा आहे, त्यानंतर एंट्री कुठं करायची, आपलं टार्गेट केवढं राहील हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे, आणि त्यानंतरच आपण तिथं ट्रेडिंग करतो. हे सेम मित्रांनो ट्रेडिंग जर्नल सारखं आहे. जर का तुम्हाला माहित नसेल ट्रेडिंग जर्नल काय आहे, तर आताच तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. ट्रेडिंग जर्नलवर पण लवकर व्हिडिओ येणार आहे. पेनी स्टॉक मध्ये आपण काम नाही करणार. जे 1 ते 10 रुपयामधले स्टॉक असतात त्यामध्ये आपण काम नाही करणार बघा. कारण की मोठे मोठे फंड यांना चालवतात, त्यांना कंट्रोल करतात, आणि जेव्हा स्टॉक वर जातो तेव्हा तो सर्किट लावत वर जातो, आणि जेव्हा तो तिथून खाली येतो तेव्हा तो सर्किट लावतच खाली येतो. जर का आपण याच्यात एंट्री केली तर आपल्याला तिथून एक्झिट पण करता येत नाही. आता मित्रांनो, बऱ्याच जणांना हेच माहित नाही की नेमकी हे सर्किट काय असतंय. जर का तुम्हाला याच्यावर व्हिडिओ लागत असेल तर आपला याच्यावर एक व्हिडिओ आहे बघा कॅन्डलस्टिक पॅटर्नचा, तो तुम्ही जाऊन चेक करा. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल, तुम्ही तो एकदा बघून घ्या. तिथं तुम्हाला सगळे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होते. नेमकी सर्किट काय आहे, कॅन्डलस्टिक पॅटर्नचे प्रकार कोणते कोणते आहेत, हे सगळं तुम्हाला तिथं कळून जाईल. तर तो एकदा व्हिडिओ तुम्ही चेक करा. नवीन ट्रेडर मार्केटमध्ये आल्यानंतर सगळ्यात मोठी चुकी करतो ते बघा, ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करून. तो का करतो, सुरुवातीलाच ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करतो, त्यामुळे तिथं त्याचा सगळ्यात जास्त लॉस होतो. आपल्याला तसं न करता आपल्याला पहिले इक्विटी मध्ये ट्रेड करायचंय, त्यानंतर तिथं प्रॉफिटेबल झाल्यानंतर आपल्याला ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करायची. आणि मित्रांनो, जर का तुम्हाला माहित नसेल ऑप्शन ट्रेडिंग काय आहे तर त्याच्यावर पण लवकरच व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे आताच तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन करून घ्या. लॉस मध्ये जाण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ओव्हर ट्रेडिंग. आता काही जण बघा रोजचे किती ट्रेड घेतात, आणि त्यांना न कळत ते लॉस मध्ये जातात बघा, कारण की त्यांना तिथं ब्रोकरेज जास्त लागतं. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला तिथं फिक्स ट्रेड घ्यायचे. आपल्याला दिवसाचे फक्त 2च ट्रेड घ्यायचे. प्रॉफिट झाला तर प्रॉफिट, लॉस झाला तर लॉस. त्यानंतर आपल्याला तिथं आपलं सेटअप क्लोज करायचंय, ज्याने की आपण लॉस मध्ये नाही जाणार आणि आपण प्रॉफिटेबल ट्रेडर म्हणतो. तर मित्रांनो, हे झाले आपले सगळे ट्रेडिंग रूल्स. अजून आपण बरेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघणार आहे, त्यासाठी आता सबस्क्राईब करून घ्या. तर चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.